सकाळी असं ऊन पडलेलं होतं, मस्त बाजरी टाकली ती उन्हात वाळायला. बाजरीत खूप घाण होती, म्हटलं उन्हात वाळत घालावी. त्याच्यानंतर जे मला चालली होती ओढत घेऊन, कुठे घेऊन चालली होती का माहिती, प्रत्येक झाडाजवळ घेऊन जात होती. आणि चाललं होतं पानं वगैरे ओढायचं काम. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी घरी येत होतो, तर घराच्या इथे असं वारोळ झालं आहे सापाचं, बघू शकता. नंतर घरी आल्यानंतर तिला मस्त असं आंघोळ घातली. तिला जास्त गरम पाणी पण नाही चालत, जास्त थंड पण नाही चालत. नंतर दुपारी झोपेतून उठल्यावर मस्त अशी रेडी झाली होती, केलं होतं, चाललं होतं मॅडमचं. मग तिला नांदी लावता पटकन भांडे घासून घेतले, भांडे बाकी होते माझे. चाललं होतं मस्त तिचं खेळायचं काम, म्हटलं घ्यावा पटकन भांडे घासून. संध्याकाळी मस्त असं छान स्वयंपाक करत होती, तर तिचं चाललं होतं. एक म्हणतात ना, एक आईसाठी तिची मुलगी एक राणीपेक्षा काही कमी नसते, तशी माझी जुई आहे माझ्यासाठी. नंतर भात असं टाकला होता शिजायला. एका साईडला मस्त कांदा वगैरे मसाला भाजायचं काम चाललं होतं. संध्याकाळी मस्त असं चिकन केलेलं होतं, बघू शकता. छान असं मस्त खानदेशी स्टाईल चिकन केलेलं होतं. घरी पाहुणे आले होते, त्याच्यामुळे मस्त असं छान असं चिकन केलेलं होतं मी. संध्याकाळी जेवण वगैरे झाले, तर मस्त पप्पा सासूबाई मस्त गप्पा मारत होते. जेवण वगैरे झाल्यावर खूप गार आहे आमच्या इकडे, मस्त असं थंडी खूप वाजते सध्या. गावाकडे वातावरण आहे, त्याच्यामुळं सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या, असं छान अशा गप्पा मारत होते सगळे.